नमस्कार मित्रांनो. आपण एक चॅनल सुरू केलेलं आहे, क्विक मॅथ स्किल म्हणून. तर ह्याच्यावरती आपण पूर्ण गणितामध्ये स्पीड कशी वाढवायची, कोणत्याही कॅल्क्युलेशनमधली किंवा कोणत्याही गणितामधली किंवा स्पर्धा परीक्षेमधल्या गणितामधली, तर आपण जे बेसिक कन्सेप्ट आहेत, तर त्याची आपण इथं पूर्ण ह्या चॅनलवरती माहिती घेणार आहे. तर हे चॅनल आजपासून सुरू झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये पूर्ण आपण जो आहे तर तो वैदिक गणित ह्या कन्सेप्टवर आपण हे पूर्ण जे चॅनल आहे तर ते चालू केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अशा काही पद्धती आहेत ज्याच्यामुळं की आपण आपली जो स्पीड आहे तर ती फास्ट करू शकतो कोणत्या पण गणितामधली. तर ह्या पद्धती आपण एक 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 करून सगळ्या जाणून घेणार आहोत. तर गुणाकारामधली पहिली पद्धत आहे की तिरकस गुणाकार पद्धत. तिरकस गुणाकार पद्धतमध्ये काय आहे की पहिल्यांदा आपण दोन अंकी संख्याचा गुणाकार शिकणार आहे. तर आपण जे नॉर्मली गुणाकार करतो तर तो कसा करतो, तर स्टार्टिंगला आपण 2 3 6 2 4 1 3 3 तर 6 ला 6 4 3 7 2 ला 2. तर ही झाली आपली नॉर्मल पद्धत जी की आपण करतो. पण वैदिक मॅथमध्ये हीच पद्धत कशी आहे तर ती तुम्हाला सांगतो. तर स्टेप पहिली स्टेप काय आहे, ही जी संख्या आहेत ह्या दोन, तर पहिल्यांदा ह्या दोन संख्येचा गुणाकार करून लिहायचा. तर 3 2 6, तर आपण इथं 6 लिहिलेला आहे. तर त्याच्यानंतर दुसरी पद्धत स्टेप काय आहे की 3 आणि हा 1 आणि 2 आणि हा 2, तर ह्या संख्येचा गुणाकार करून त्यांची बेरीज करायची. 3 1 3, 2 2 4, तर ह्या दोघांची बेरीज करायची आणि बेरीज जी आली तर ती इथे लिहायची. 4 आणि 3 किती होतात, 7. तर 7 आले, तर 7 आपण दुसऱ्या ठिकाणी लिहायची. आता तिसरी स्टेप, तर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायची, इकडले जे दोन आहेत डाव्या साईडचे, तर त्या दोन्हीचा गुणाकार करून त्याच्या खाली लिहून टाकायचं. म्हणजे आपलं उत्तर आलं 276. तर ही झाली पूर्ण वैदिक मॅथची पद्धत. तीच आपण आता दुसरं उदाहरण घेऊन बघू. चला तर आता ती पद्धत इथं वापरू. तर काय करायचं, पहिली स्टेप काय आहे, उजव्या साईडच्या दोन्ही संख्येचा गुणाकार करायचा. 6 चौक 24. तर आता 24 आले, तर 24 आले, उरले किती, 2. तर ते 2 इथं डोक्यावरती लिहून ठेवायचे. नंतर दुसरी स्टेप काय आपली, तिरकस गुणाकार. तर किती आला, 5 चौक 20 आणि 6 1 6. तर ह्या दोन्हीची बेरीज करायची. इथे किती आली, 26 आली आणि हे जे दोन होते तर ते ह्या 26 मध्ये ऍड करायचे. तर इथं आलं 28. तर 28 आल्याच्या नंतर डबल तसंच करायचं. इथे लिहायचे 8, उरले किती, 2. तर 2 डबल इथं डोक्यावर आले. तर त्याच्यानंतर करायचं, डाव्या साईडचा डबल गुणाकार करायचा. 5 1 5 आणि हे हातच्या आलेले 2 त्या 5 मध्ये ऍड करायचे. 5 आणि 2 7. तर हे झालं आपलं उत्तर. तर आपण अजून एक घेऊन सॉल्व करूया. तर आता हे पण सेम टू सेम गणित आहे. तर फर्स्ट स्टेप काय आहे आपली,
ह्या दोन संख्येचा गुणाकार. 8 चौक 32, 32 2, हातचे आले 3, तर 3 ला आपण 3 इथं लिहिलं, 3 आले डोक्यावर. त्याच्यानंतर काय आहे, तिरकस गुणाकार. 7 चौक 28, 8 चौक 32, किती आले, 3 2 5 आणि 1 6, म्हणजे इथे किती आला 0. मग आता आपण 0 इथे लिहून टाकायचं. आणि डोक्यावर किती आले 6, मग 7 चौक 28, आणि हे डोक्यावर आलेले 6, किती झाले 6 8 14, डोक्याला 1 2 3, तर ही आली आपली, तर हे आलं आपलं आन्सर. तर अशा पद्धतीने आपण सगळं गणित जे आहे तर हे प्रॅक्टिस नंतर खूप फास्ट सोडवता येते, पण त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पद्धतीपेक्षा खूप फास्ट आपली जी गुणाकार आहे तर त्याला सोडू शकता. तर आज आपण 2 अंकी संख्याचा शिकलेला आहे. उद्या आपण 3 अंकी संख्याचा असाच वैदिक पद्धतीने गुणाकार शिकणार आहोत.